इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। कल्याण पूर्वेत सराईत गुन्हेगारांच्या 2 टोळ्यांमध्ये जोरदार राडा झालाय। या राड्यात दहशत पसरवण्यासाठी या टोळक्याने रस्त्यात उभे असलेल्या 3 ते 4 गाड्यांची तोडफोड केली आहे। विशेष म्हणजे हा राडा कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हाकभर अंतरावर झाला असून संतप्त नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 9 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करत या प्रकरणी 2 जणांना अटक केली, तर इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे। तुषार वाल्मिकी आणि अरविंद नायडू अशी दोघांची नावे असून हे दोघे सराईत गुन्हेगार आहेत। नायडू गँग आणि दही चुहा गँगमध्ये वर्चस्वाच्या लढाईतून हा राडा झाल्याची पोलिसांनी माहिती दिली असून कोळसेवाडी पोलिसांनी या सर्व आरोपी विरोधात NPDA व मोक्का अंतर्गत कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले। रात्री जी घटना घडली त्यामध्ये पोलिसांनी प्रोएक्टिव्हली स्वतःची भूमिका मांडलेली आहे। रात्री मी स्वतः आणि माझे सगळे अधिकारी अंमलदार त्या ठिकाणी भेट दिलेली आहे। त्या ठिकाणी 2 ते 3 गाड्यांची मोडतोड झालेली आहे, आपसात मारामाऱ्या झालेल्या आहेत। सदर प्रकरणामध्ये 2 टोळ्या आहेत, ज्यामध्ये एका टोळीचे नायडू एक टोळी आहे आणि दही नावाची एक टोळी आहे। दोघांचेही जे आरोपी आहेत, जवळपास 8 ते 10 आरोपींचे नावं सध्या निष्पन्न झालेले आहेत। त्यापैकी 2 आरोपींना आम्ही अटक केलेला आहे आणि बाकीच्या आरोपींचा शोध चालू आहे। सदर प्रकरणामध्ये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केलेला आहे। अटक आरोपींची PCR घेऊन तपास करण्यात येईल। याबरोबर सदर गुन्हेगारांना त्यांच्या गुन्ह्याचे रेकॉर्ड बघून MPD आणि मोकामध्ये पुढच्या काळामध्ये बंद करण्यात येईल। 2 आरोपींना अद्याप अटक झालेले आहे। त्यांची नावे आहेत तुषार सुधाकर वाल्मिकी उर्फ चड्डी आणि दुसरा आहे अरविंद कुमार राजा नायडू। अशा 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। अशा प्रकारची तर घटना घडलेल्या असतील, परंतु माझ्याकडे जे रेकॉर्ड आहे त्याच्याप्रमाणे त्याच्यावरती या सगळ्यांवरती जे आरोपी आहेत त्या सगळ्यांवरतीच एक ना एक गुन्हा दाखल आहे आणि त्याचे रेकॉर्ड बघूनच आम्ही त्याच्यावरती MPD आणि मोकाचा प्रस्ताव पाठवणार आहे।